समर्थ. प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच जणांचं असं होतं की एखादं काम चालू असतं आणि ते काम आता होईलच या आशेने आपण ते काम करत राहतो आणि कुठेतरी आपल्या मनात आशा निर्माण होते की आता हे काम तर माझं होणारच आहे, पण त्या क्षणी ते काम आपलं होत नाही आणि आपली निराशा होते. म्हणजे असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे की कुठेतरी हे काम होईल असं आपल्याला वाटतं आणि त्या क्षणी ते काम होत नाही. मग हे असं का होतं, तर तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपलं काम होणारच आहे पण तेवढं ते काम होत नाही. असं का होतं आणि हे न व्हावं यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बघा, आपण एखादं काम करायला घेतो आणि कुठेतरी ते काम आपल्याला पूर्ण होईल असं वाटतं, पण त्या क्षणी आपलं ते काम होतच नाही आणि आपण खूप नाराज होतो. मग आपल्याला असं वाटतं की कदाचित ती गोष्ट माझ्या नशिबातच नाही आहे, कारण मी खूप प्रयत्न करते, कुठेतरी माझ्याकडून ते काम होणारच असं वाटतं आणि त्या क्षणीच माझ्याकडून ते काम होत नाही. मग आपण त्या गोष्टीची आशा सोडून देतो किंवा ते काम करणंच थांबवतो. बघा, असं का होतं, तर आपलं जे वर्तमान आहे म्हणजे आपलं आत्ताचं जे जीवन चालू आहे त्या जीवनावरती आपल्या पूर्वजन्मीचा सुद्धा प्रभाव असतो. पूर्वजन्मामध्ये आपला जन्म कुठल्या योनीमध्ये आपला जन्म झाला होता हे आपल्याला माहीत नाही. प्राण्याच्या जन्मामध्ये होता, पक्षाच्या होता, कुठला होता आपल्याला माहीत नाही, पण तेव्हा आपण जी काही कर्म केलेली आहे त्या कर्माचा प्रभाव आपल्या वर्तमानावरती सुद्धा होत असतो. मग तो चांगला असेल वाईट असेल, जर आपण चांगली कर्म केली असतील पूर्वजन्मामध्ये तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चांगलं आरोग्य, चांगलं सौंदर्य, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणं किंवा आपल्याला आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता न भासणं, या सर्व गोष्टी त्याचंच एक उत्तम असं लक्षण असतं. पण जर आपलं पूर्वजन्मातील कर्म खूप वाईट असेल तर त्याचा प्रभाव आपल्या वर्तमानावरती सुद्धा होत असतो. मग त्यामुळेच आपली कामं पूर्ण न होणं, विलंब होणं, कितीही सेवा करा, उपाय करा, पारायण करा, पण तरीसुद्धा आपल्याला कसलाच अनुभव येत नाही. असं का होतं, कारण आपली पूर्वजन्मातील कर्म ही खूप वाईट असतात. कदाचित वर्तमानातली सुद्धा कर्म आपल्याला त्यासाठी जबाबदार असतात. म्हणजे वर्तमानातील आपल्या ज्या गोष्टी असतात त्याचाच फक्त आपल्या जीवनावर परिणाम होतो असं नाही, तर पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्मांचा आपल्या वर्तमानावर, आपल्या भविष्यावरती परिणाम होत असतो. आता आपण वर्तमानामध्ये जी कर्म करत आहोत ती चांगली आहे वाईट आहे त्याचा कर्माचा साठा होतो आणि त्याचाही परिणाम आपल्या वर्तमानावर किंवा भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी जन्म येणार आहे त्याच्यावरती परिणाम होत असतो. तर त्यामुळे काय होतं की आपली कामं पूर्ण होत नाही. मग आपण काय म्हणतो की अरे मी एवढं सगळं केलं पण माझं कामच पूर्ण होत नाही. असं का, तर पूर्वजन्मीचं कर्म यासाठी तुम्हाला कुठेतरी जबाबदार असतं किंवा आपलं वर्तमानातील कर्म यासाठी तुम्हाला जबाबदार असतं. त्यामुळे आपण काय करतो की देवाला दोष देतो, मी एवढं सगळं करते पण मला देव कधीच अनुभव देत नाही, मी एवढे पारायण केले, एवढी सेवा केली, पण माझं हे काम पूर्ण होतच नाहीये. मग हे का होतं, तर आपल्याच कर्माची शिक्षा आपल्याला मिळत असते. जोपर्यंत आपलं कर्म भोगून संपत नाही, त्या कर्माचे प्रारब्ध आपले संपत नाही, तोपर्यंत आपलं ते काम पूर्ण होत नाही. पण त्या कर्माची, त्या प्रारब्धाचे जे भोग आहे त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. महाराजांची सेवा करून आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो. आपण म्हणतो की का सेवा करायची, सेवा करून काय होणार आहे, असंही माझं आयुष्य असंच चाललेलं आहे, माझं ते काम पूर्णच होत नाहीये, मग सेवा करून तरी काय होतं. पण हा जो समज आहे ना तोच सर्वात चुकीचा आहे. जशी आपण जास्तीत जास्त सेवा करायला लागतो तसे तसे आपले कर्म प्रारब्ध कमी कमी व्हायला लागतात. तर तुमच्याही आयुष्यामध्ये असं होत असेल की खूप सारी कामं तुम्हाला या क्षणी वाटते की आता ती होतीलच आणि त्या क्षणीच ती कामं होत नाही. असं मग तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातही असं होत असेल, मला तर वाटतं हे प्रत्येकाच्याच आयुष्यात होतं, एखादं काम आपल्याला वाटतं होईल आणि त्या क्षणी ते होत नाही, तर त्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे. तो उपाय तुम्ही नक्की करा, श्रद्धेने करा, बघा तुम्हाला अनुभव यायला लागतील. जी कामं तुमची थांबलेली आहेत, विलंबित होत आहेत किंवा होतील असं वाटेन आणि त्यावेळेसच होत नाही, ती सर्व कामं व्हायला लागतील. तर कोणता आहे तो उपाय ते जाणून घेऊया. उपाय असा आहे की कुठलाही एक शुभ दिवस तुम्ही घेऊ शकता. त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, पद्मासन किंवा सुखासन या आसनामध्ये तुम्हाला बसायचं आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, पद्मासन म्हणजे कसं, सुखासन म्हणजे कसं, हे आसन तुम्हाला घालायचं आहे आणि तसं बसायचं आहे. तुमचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचा आहे की तुमच्या डोळ्याच्या लेव्हलमध्ये तो दिवा आला पाहिजे. मग तो दिवा तुम्ही थोडासा उंचावर ठेवू शकता की जेणेकरून तुमचे जे डोळे आहेत ते दिव्याकडे कॉन्सन्ट्रेशन असले पाहिजे.
तुम्हाला एकटक त्या दिव्याकडे पाहायचं आहे, ज्याला आपण ज्योतित्राटक किंवा अग्नित्राटक म्हणतो. म्हणजे एकटक आपल्याला त्या दिव्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे दिवा हा आपल्या डोळ्याच्या लेव्हलला तुम्हाला ठेवायचा आहे. ठेवून झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुमचे जे दोन्ही हात आहेत ते असे एकमेकांवर तुम्हाला तळवे घासायचे आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला हात फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. नंतर तुम्हाला ज्ञान मुद्रेत बसायचं आहे. ज्ञान मुद्रा म्हणजे काय की तुमचे दोन्ही गुडघे जसं तुम्ही मांडी घालून बसता तसं घालायचं आहे. ह्या अशा पद्धतीने आसन करायचं आहे. हे जे हात आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आणि तुम्हाला ओम या स्वरूपात, म्हणजे आपण कसं ओंकारचा जप करतो ओम आणि आपले हात गुडघ्यावरती असतात त्या स्वरूपात तुम्हाला बसायचं आहे. आणि असं बसल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि 100 पासून 1 पर्यंत, 100 पासून 0 पर्यंत तुम्हाला उलटे अंक गिनती करायचे आहे. म्हणजे जसं की आता मी डोळे बंद केलेत, 100, 99, 98 असं हळूहळू म्हणायचं आहे. आणि यामुळे काय होतं की तुमचं जे चेतन मन जागृत असतं ते जे आहे ते अवचेतन मन जागृत करण्यासाठी, अवचेतन शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे नंबर उलट्या दिशेने काउंट करता म्हणजे 100 पासून 0 पर्यंत, तेव्हा त्या नंबरवरती तुमचं जे लक्ष आहे ते केंद्रित होतं आणि तुमचं जे चेतन मन जागृत आहे ते अवचेतन मन, अवचेतन शक्ती जागृत करण्यासाठी हे नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये केंद्रित करत असतात. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा प्रयोग करायचा आहे. जेव्हा 100 पासून 1 पर्यंत तुमचं काउंट करून होईल तेव्हा आपल्याला अग्नित्राटक, ज्यालाच आपण ज्योतित्राटक किंवा ज्योतित्राटक म्हणतो, ते करायचं आहे. म्हणजे काय की डोळे उघडायचे आहेत. आपल्यासमोर जो दिवा आहे त्या दिव्याकडे कॉन्सन्ट्रेशनने बघून आपल्याला ओम या मंत्राचा म्हणजे ओंकाराचा जप करायचा आहे. म्हणजे जसं की आता मांडीवरती तुमचे हात असणार आहे, माझ्या समोर दिवा आहे, मग मी तुम्हाला दाखवते. ओम 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 असा ओंकाराचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. पण तुमचे जे डोळे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे त्या दिव्याच्या ज्योतीकडे केंद्रित करायचे आहेत. म्हणजे अग्नित्राटक ज्याला आपण म्हणतो, अग्नित्राटक ज्योतित्राटक ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने म्हणजे दिव्याच्या ज्योतीकडे पाहत तुम्हाला ओंकाराचा 108 वेळा जप करायचा आहे. 108 वेळा जप करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत. जेव्हा तुम्ही डोळे बंद कराल तेव्हा सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला ही ज्योत दिसणार आहे. म्हणजे जी अग्नी प्रज्वलित तुम्ही केलेली आहे ती ज्योत तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. डोळे बंद करून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ही ज्योत दिसणार आहे तेव्हा सुद्धा डोळे बंद करून झाल्यानंतरही तुम्हाला 21 वेळा परत एकदा ओंकाराचा जप करायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा 108 वेळा तुम्ही डोळे उघडे ठेवून दिव्याकडे पाहून करणार, मग तुम्ही असे डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये सुद्धा तो ज्योतीचा प्रकाश दिसणार. त्या ज्योतीकडे लक्ष केंद्रित करून तुम्ही परत एकदा 21 वेळा ओंकाराचा जप करायचा आहे. जसं की ओम ओम असेच डोळे बंद ठेवायचे आहेत. आणि डोळे बंद ठेवून तुम्ही त्या ज्योतीकडे पाहायचं आहे. ज्योतीला मनापासून नमस्कार करायचा आहे. ही ज्योती म्हणजे आपला आत्मा आहे, जो की या योनीतून त्या योनी, त्या योनीतून इतर योनीमध्ये फिरत असतो. म्हणजे जसं की आपला एक जन्म झाला की दुसरा जन्म, दुसरा जन्म झाला की तिसरा जन्म. आपला आत्मा, माणसाचा जो आत्मा आहे तो अमर असतो. एक योनीतून जन्म झाला की दुसऱ्या योनीमध्ये, दुसऱ्या योनीतून झाला की तिसऱ्या योनीमध्ये. हे जे चक्र आहे ना ते चालूच असतं. मग आपण जे ज्योतीकडे पाहणार आहोत त्या ज्योतीला मनापासून नमस्कार करायचा आहे. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या आत्म्याला नमस्कार करत असतो. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे मनातल्या मनात डोळे मिटून आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला नमस्कार करायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्यांना कोणाला मानता, दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज किंवा तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामदेवतेला नमस्कार करायचा आहे. हे सर्व करून झाल्यानंतर परत एकदा त्या ज्योतीला, म्हणजे जी आपण ज्योत प्रज्वलित केलेली आहे आणि जी तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे तिला नमस्कार करून आहे तुम्हाला नमस्कार करायचा आहे की माझ्या पूर्वजन्मीचा जन्म कोणता होता हे मला माहीत नाही. कदाचित मी प्राणी असेल, पक्षी असेल, मानव असेल, मला ते आठवत नाही. पण त्या जन्मामध्ये मी काही वाईट कर्म केली असतील, माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल, मी कोणाला फसवलं असेल
किंवा मी इतकी वाईट कर्म केली की त्याची शिक्षा म्हणून माझ्या वर्तमानात माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही आहे, मला खूप त्रास होत आहे, मला आजारपण येत आहे, माझ्या कुठल्याच गोष्टीत मला यश मिळत नाही, किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा प्रयोग करत आहात ती गोष्ट तुम्हाला बोलावून दाखवायची आहे. तर ज्योतीला तुम्ही सांगायचं आहे की पूर्वजन्मीतल्या वाईट कर्मांमुळे मला काही आठवत नाही, पण कदाचित माझ्याकडून वाईट कर्म घडली असतील, तर त्या गोष्टींची मला माफी दे. किंवा माझ्याकडून आत्ता जे वर्तमान चालू आहे या वर्तमानामध्ये पण जी काही वाईट कर्म घडत आहे किंवा घडली आहेत, कोणाचं मन दुखावलं असेल, माझ्यामुळे कोणाचं काही वाईट झालं असेल, किंवा आपण कोणाचं काहीतरी वाईट चितलं असेल, किंवा कोणाला तरी फसवलं असेल, कोणाचं तरी आपल्यामुळे खूप नुकसान झालं असेल आणि त्याचा कदाचित श्राप म्हणून आपल्याला लागला असेल, मग तो पूर्वजन्मीचा असो वर्तमानाचा असो, आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट मनासारखी घडत नसेल, यश येत नसेल, सतत आजारपण चालू असतील, अशा गोष्टी होत असतील, तर मग त्या सर्व गोष्टींबद्दल मी तुला माफी मागते. जे काही माझ्याकडून वाईट कर्म घडले त्याची मला माफी दे, जे काही अपराध घडले त्याची मला क्षमा दे, ज्यांचं कोणाचं मी काही वाईट केलेलं आहे त्यांच्या वतीने म्हणजे माझ्या वतीने त्यांना माझी क्षमा दे. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ज्योतीला अगदी श्रद्धेने बोलायच्या आहेत. जेव्हा एकनिष्ठ होऊन तुम्ही त्या ज्योतीला श्रद्धेने ही गोष्ट बोलाल ना, तेव्हापासूनच तुम्हाला अनुभव यायला लागतील. कारण ती जी ज्योत आहे ती एक आपला आत्मा आहे, आणि तुम्ही जेव्हा श्रद्धेने या सर्व गोष्टी म्हणाल तेव्हा पूर्वजन्मीची आपल्या वर्तमानातील जी काही वाईट कर्म तुमच्या प्रत्येक कामाच्या आड येत आहेत, एखादं काम होईल असं वाटतं आणि त्या क्षणी होत नाहीये, ते काम होण्याच्या आड जी काही तुमची कर्म येत आहेत ती निघून जातील आणि तुमची कामं व्हायला सुरुवात होतील, विलंबित कामं मार्गी लागतील, तुमच्या घरामध्ये जे काही आजारपण आहे ते निघून जाईल, प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश यायला लागेल. तुम्ही करून पहा. हा उपाय एकदाच करायचा आहे, कुठल्याही शुभ दिवशी करायचा आहे, तुम्हाला अनुभव नक्कीच येणार. बघा, खूप जणांचं काय होतं की लग्न होत नाही, नोकरी मिळत नाही, किंवा प्रमोशन मिळत नाही, खूप काही अडचणी आयुष्यामध्ये असतात, सतत आजारपण असतं. या सर्व गोष्टी तुम्ही या एका उपायाने करू शकता. महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला सुद्धा नक्की अनुभव येतील. तुम्ही ज्योतीकडे अशीही प्रार्थना करू शकता की मला कुठला आजार होऊ नये, किंवा कुठला आजार असेल तर तो निघून जावा, मला निरोगी ठेवा, माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी. जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना ते सगळं बोला, श्रद्धेने बोला. तुम्ही हा उपाय एकदा करा आणि शुभ दिवशी करा. बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमची विलंबित कामे मार्गी लागतील, आणि तुम्हाला जेव्हा हा अनुभव येईल ना तेव्हा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.